वर्किंग आवर्स संपला आणि पाय आपोआप किचनकडे वळाले. म्हणलं चला आज आपल्या ऑडियन्ससाठी काहीतरी चटपटीत बनवूया. आणि आजची रेसिपी आहे आंबट, गोड आणि तिखट. पण थांबा थांबा, आंबट गोड म्हटल्यावर वेगळंच काहीतरी गुड न्यूज आहे असं समजू नका बरं का. रेसिपी आंबट गोड आहे, बाकी काही नाही. चला तर मग वळूया रेसिपीकडे. आता कैरी बघून तुम्हाला थोडा अंदाज आलाच असेल. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत आणि चविष्ट कैरीचं इन्स्टंट लोणचं. हे लोणचं फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होत. कैरीला बघून मोह आवरला नाही म्हणून थोडी चाखून बघितली. लोणचं म्हटलं की मला सगळ्यात पहिले आजीची आठवण येते. तिच्या हाताची चव वेगळीच होती, जी आजकाल खरंच कमी बघायला मिळते. लहानपणी आम्ही मामाच्या गावाला गेलो की आजी झाडावरून ताजी ताजी कैरी काढून आणायची. त्या कैरीच्या स्वच्छ धुवून आणि आम्ही सगळे मिळून त्याच्या फोडी कापायचो आणि मस्त लोणचं तयार करायचो. आणि हो, त्या कैरीमधून निघणाऱ्या कोईवर आम्ही एक गेमसुद्धा खेळायचो. कुई कुई, माझ्या नवऱ्याचं घर कुठे, असं म्हणत ती कोय फेकायचो आणि ती ज्या दिशेला दाखवेल त्या दिशेला नवऱ्याचं घर असं म्हणायचो. हा खेळ हो फक्त. अर्थातच तो फक्त एक लहानपणीचा खेळ होता, पण त्या आठवणी आजही ताज्या होतात जेव्हा ह्या कैऱ्या दिसतात. म्हणूनच जेव्हा जेव्हा कैरी दिसते तेव्हा ह्या सगळ्या सुंदर आठवणी पुन्हा जाग्या होतात. आजकाल सगळं काही रेडीमेड मिळतं, पण पूर्वीच्या काळात लोणचं बनवणं ही एक परंपरा होती. घरात सगळे एकत्र बसायचे. कोणी कैऱ्या कापायचं, कोणी मसाले तयार करायचं आणि गप्पा गोष्टी रंगायच्या. तेव्हा मोबाईल नव्हते, रील्स नव्हत्या, पण एकत्र घालवलेला वेळ खूप मोलाचा होता. कधी वाटतं की लोणच्याची चव फक्त मसाल्यामुळे नव्हती, तर त्यात आजी आजोबांचं प्रेम आणि कुटुंबाचा सहवास मिसळलेला असायचा. म्हणूनच आज जेव्हा मी कैरीचं लोणचं बनवते तेव्हा रेसिपीसोबत त्या सुंदर आठवणीसुद्धा पुन्हा जाग्या होतात. तर इथे मी 2 कैऱ्या छान धुवून आपल्या आवडीच्या आकारात कापून घेतल्या आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या हव्या त्या साईजमध्ये कैरीच्या फोडी करून घ्या. एक टोप ठेवून तो छान गरम होऊन द्या. टोप गरम झाला की त्यात 1 चमचा तेल टाकूया. तेल चांगलं तापलं की त्यात 2 चमचे मोहरी, 1 चमचा जिरे घालूया. जिरे पण छान असे तडतडले की त्यात 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण टाकून व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतवून घ्या. आता आपण कापलेली कैरी यामध्ये ॲड करूया. आणि हो, कैरी टाकताना व्यवस्थित टाका. आता माझा टोप थोडासा छोटा झाला आहे, पण ठीक आहे, मला सवय आहे. आणि आता हे सगळं ना एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही कालथ्याने मिक्स करून घ्या. आता मी टाकते 2 चमचे घरचा मसाला. तुम्ही कुठलाही मसाला टाकू शकता. थोडीशी हळद टाका, चवीनुसार मीठ टाका. मीठ 2 चमचे मी टाकले कारण 2 कैऱ्या होत्या. 2 चमचे मीठ बरोबर होतं तेवढ्या कैरींना. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. छान मिक्स झालं की आता आपण याच्यावर आहे ना गूळ ॲड करूया. गूळ मी इथे 1.5 वाटी घेतलेला, पण 2 वाट्या घ्या कारण 2 कैरी आहे म्हणजे 2 नंतर मी ॲड केला, पण 2 वाट्या गूळ एकदम परफेक्ट होतो 2 कैऱ्यांसाठी. आणि हो, कैरीनं थोडीशी आंबट असले ना तर टेस्ट अजून इन्हॅन्स होते, म्हणजे एकदम गोड, आंबट, तिखट सगळं एकदम मिक्स होतं. आता इथे झाकण ठेवून त्यात 1 ग्लास पाणी घेऊन 15 ते 20 मिनटासाठी याला असं उकळवायला ठेवायचं. आणि बघा, मस्त उकळी फुटलेली आहे आणि अशा प्रकारे ना एकदम छान कलर पण आला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, या रेसिपीमध्ये वेगळं पाणी घ्यायची अजिबात गरज नाही. आपण गूळ घातला म्हणून वाफेवरच छान रस सुटतो आणि लोणच्याचं मस्त कन्सिस्टन्सी येते. आता हे सगळं छान मिक्स करून घ्या. 5 मिनटासाठी मंद आचेवर शिजवून घ्या. पट आंबट, गोड, तिखट कैरीचं इन्स्टंट लोणचं तयार आहे. कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. अशाच रेसिपीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट रेसिपी कुठली हवी आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.